मला माझ्या गोरगरीब मराठीचे मोठे करायचे राजकारण माझा मार्ग आहे मला त्याच्यात कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास आहे मी राजकारणात असला कोण असतो मराठा समाजाच्या पाठीपासून ही 7 महिने झाले की ते हटल्यावर नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही कारण राजकारणाला मला कळत नाही त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचं मग कोणत्याही नावाला वेळ आली हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवले प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे आता परिणाम एक नाही एक हजारो उमेदवार सगळ्यांनी ठरवलं एक लोकसभा एक उमेदवार मला माहित नाही हा निर्णय मला नाही मराठा समाजाला निर्णय करायला माझा समाज मला माहिती मी मराठा समाजाला माहित नाही घोडा म्हणून काम करतो आणि आयुष्य बाहेर मारायला करणार पण विषय आता दोन जर इतके फॉर्म भरले आपण अडचण देण्याची शक्यता मला राजकारण बोलू नका मला राजकारण करायचं पण नाही पण तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असला तर 2 प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवतो आपल्याला या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय हा विषय नाही गांभीर्याने विचार करा हुशारीने विचार करा भावून खूप पाऊल उचलून समाजाचे हाल होता कामा तुम्हाला लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा भयानक विषय हा जिल्हा खूप मोठा आहे प्रत्येक वेळ किती कमी किती जास्त आहे तुम्ही ठरवा आणि आपला विषय लोकसभेत नाही 100% कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही सभेला सुद्धा नाही आता निर्णय भूमिका जर घ्यायची असली तुमचं मत जर असेल अपक्ष उमेदवार वापरायचा आणि मला त्याची शक्ती दाखवायची तर याच्यात एक बदल करावा लागणार निर्णय मी काय सांगतोय ताबडतोब शांत व्हायचा जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर नोंदणी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेखन मोठे करायचे माझ्या विरोधात मी उचललेला मी त्याच्यावर ठाम आहे मला राजकारणात फक्त ओढू नका तुम्ही कोणताही एक उमेदवार मताला द्या आता पर्याय का लोकांना निवडलं जातं पर्याय असा तुम्हाला जर अपक्ष निवडून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही मिळाय का हे कॅमेरा ही कसं होईल काय आज मग निर्णय घेता येणार नाही तुम्हाला इथून गावाकडे जावं नाही मी काय सांगतो मी काय गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक करावी लागणार मी काय सांगतो तुम्हाला गप्पत नको कारण लढायचं तर पुऱ्या शक्तीने आज लढलो समाज हाताळणार तुम्हाला इथून गावाकडे जावं नाही सगळ्या मराठ्यांची बैठक केली त्यांना सांगणे एक उमेदवार द्यायचा हे गावाला मान्य निघायला नाही उत्तर काही करू चालणार नाही मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत मराठीचा हात आहे